गाईज गुड मॉर्निंग. आणि मी तुमचं प्रांजल स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे प्रांजल ब्लॉग्स 21. सो मित्रांनो, सॉरी की आपला हा जो ब्लॉग आहे थोडासा लेट येतोय. आधी जो ब्लॉग होता त्याला तुम्ही चांगला सपोर्ट केलात, अप्रिशिएट केलात, त्यासाठी खरंच थँक्यू, मनापासून थँक्यू. आणि खरंच सॉरी की काही विषय होते आपले की ब्लॉग टाकता आला नाही. पण आता टाकूयात, डेली टाकूयात, विकली टाकूयात, तुम्ही जसं सांगाल तसं. पण आता शॉर्ट्स व्हिडिओ जे असतील आपण ते डेली टाकूयात. तर एक छोटासा सीन झाला होता की मी घरातून निघालो आणि मी माझा चष्मा विसरलोय. सो मला सध्याला थोडस दिसत नाहीये, कारण की मला चष्मा आहे, थोडस दिसत नाहीये. पण ठीक आहे, तुमच्यासाठी एवढं पण करू शकतो. आणि तुम्ही सपोर्ट करताय ही आनंदाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो, मला माहिती तुम्ही बगिराला मिस करताय. सो ही आपली बगिरा, ही सध्याला अशी आपली बगिरा दिसते. आणि हे तिला काही मॉडिफिकेशन्स केलेत मी, म्हणजे हे फ्लॅग्स लावलेत मी तिला, असे फ्लॅग्स लावलेत तिला. मी बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये की तिला नंबर प्लेट नव्हती, तर नंबर प्लेट सुद्धा आली. आणि थोडीशी डस्टी आहे, पण ठीक आहे, थोडं इग्नोर करा त्या गोष्टीला. सो आता सांगा गाडीचा लुक कसा वाटतोय, एकदा कमेंट मध्ये सांगा लुक कसा वाटतं गाडीचा. हा असा व्ह्यू आहे गाडीचा. म्हणून भेटूयात आता बगिरावरती. मित्रांनो, निघूयात, एक छोटीशी राईड घेऊयात. ग्लोव्स घालूयात आपण. आणि हे जे फ्लॅग आहेत ना, हे खूप भारी वाटतात अशा गाडीला. ब्लॅक कलरची गाडी असेल, इव्हन कुठली असू द्या ती, पण ते खरंच खूप भारी वाटते अशी दिसायला, खूप छान वाटते अशी दिसायला. आणि गाडीला किचनला पण हे घेतलंय मी, म्हणजे गाडीचं लुकिंग पण थोडस इनहॅन्स होईल. सो लेट स्टार्ट. मित्रांनो, जरा काय आला माहितीये का, विषय असा आहे की मी ब्लॉग टाकू शकलो नाही, कारण की काही गोष्टी होत्या, जॉब वगैरे होत्या माझ्या, त्याच्याने थोडस पॉसिबल नाही झालं. पण आता पॉसिबल करू आपण काही गोष्टी आणि राईड करूयात. तुम्हाला कसा आवाज येतोय माझं ते एकदा कमेंट मध्ये सांगा, की एकदा मी एडिटिंगला बघेलच, एडिटिंग करताना की कसं वगैरे येतोय. तर हा मित्रांनो, हा बोर घाट आहे. आपल्याला बोर घाट म्हणजे आपण या बोर घाटाच्या आपण जवळच राहतो. 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला लोणावळा भेटतो. तर एक गोष्ट सांगू तुम्हाला, की जेव्हा तुम्ही इथं पावसाळ्यात जाताना, वा काय तो व्ह्यू असतो, वा 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 वा. कारण की आजूबाजूला तुम्ही बघाल ना, तर सगळे डोंगर एरिया वगैरे आहेत. आणि मित्रांनो, बोर घाटामध्ये येताना किंवा कुठेही तुम्ही राईड करत असताना प्लीज सेफ राईड करा. आणि तुम्ही गेअर वगैरे खरंच यूज करा, कारण की कसं माहितीये का, कारण की रोड ऍक्सिडेंट पण खूप होतात. आय होप की तुम्ही माझी फिलिंग समजली असेल की मी काय बोलायचे मला. तर राईड तुम्ही खरंच सेफ करा. आणि आपण जाऊयात, एक राईड करूयात, मस्त अशी छान अशी राईड वगैरे करूयात. आणि तुम्हाला दाखवूयात की काय असतं नक्की. तुम्ही बोला तसं काय बडबड करतोय, अरे काय बडबड करतोय, किती डोकं खातोय. मी आपले रायडर मित्र गेला, अरे आपले बरेच रायडर आहेत आणि आपला एक ग्रुप सुद्धा आहे. तर तो ग्रुपला घेऊन पण आपण राईड करूयात. आपण नेक्स्ट आपली राईड असेल ना, ती नेक्स्ट मंथ मध्ये आजचे, म्हणजे तसं नाही की आपल्याला राईड तर करायचीच आहेत. तर आपली जी मोठी राईड असेल, एकदम मोठी, की आपण कुठे बाहेर जाऊयात. तर आपली नेक्स्ट राईड असेल अलिबागला, की आपण सोलो राईड करू किंवा मग ग्रुप सोबत करू, पण करू. सो बघूयात, ग्रुपला एकदा विचारूयात आपण काय आहे काय नाहीये, आणि मग बघूयात. काहीतरी सीन झालंय इथे, ठीक आहे. ते पोलीस चेकिंग चालू आहे तिथे. सो ती गोष्ट इग्नोर करा, तुम्ही आपला राईड करा, एकदम नीट लक्ष द्या. व्ह्यू बघा ना यार, वाव. आता आम्ही म्हणजे पहिल्यापासून आम्ही तर राहतोय, तर आम्हाला माहितीच आहे व्ह्यू वगैरे. पण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही नक्कीच टोकाचं पाऊल उचलू. मित्रांनो, हे शिंगलोबाचं मंदिर, इथं आता तुम्ही नक्कीच पाया पडून जावा. आशीर्वाद भेटेल तुम्हाला, चांगल्या गोष्टी, तुमची पुढची राईड एकदम सुखात असेल, आनंदात असेल, सेफ असेल. हे असे टर्न असतात ना, असे टर्न. सो तिथं नाईटला येताना ना थोडं सेफली जा, कारण की कसं समोरून जर गाडी आली ना, ती पूर्ण ब्लँक असते आणि आपण पण ब्लँक असतो, आणि नक्की गाडी येते का नाही येते, डेला आणि नाईटला सुद्धा. आणि एक गोष्ट सांगू मित्रांनो तुम्हाला, आपली गाडी आहे ना ती सर्व्हिसिंगला आले, पण आपण तिला सर्व्हिसिंग करायची आहे. सर्व्हिसिंगची व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकेल, की सर्व्हिसिंग करताना की गाडीमध्ये काय काय चेंजेस होतात, काय काय नवीन गोष्टी येतात त्याच्यामध्ये, परफॉर्मन्स काय असतो गाडीचा. आपण याच्यामध्ये या गाडीमध्ये ना मायलेज टेस्ट सुद्धा करू आपण, की मायलेज किती देते, आपण ते सुद्धा करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
आपण बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला, आपण बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू. हे काका चांगली गोष्ट आहे की मोठ्या जनावरांना तुम्ही थोडं खाऊ पिऊ घाला, कारण की त्यांना बोलता येत नाही पहिली गोष्ट, आणि ते मागूच शकत नाही आपल्याकडे. तो आपण त्यांची फिलिंग, आपली फिलिंग मॅच करून त्यांना समजू शकतो आपण की त्यांना नक्की काय हवंय. गाडीला लिंक करण्याची मजा आहे ना यार, ही वा नेक्स्ट लेवल आहे. आणि खरंच ही गाडी खूप चांगली आहे, असं नाही मी प्रमोट नाही करत आहे हिरोला, बट खरंच ही जी गाडी आहे ना खरंच खूप भारी आहे. बघा माकडं चाललीत, तो थोडं सेफ या इथे, कारण की कसं आहे इथं माकडं वगैरे आहेत किंवा कुठलाही पशु प्राणी येतो इथे, सो आपल्या गाडी खाली ते येता कामा नये, त्याची काळजी घ्यायची, दक्षता घ्या तुम्ही. आपलं जसं जीव आहे, आपलं जसं दुखतं तसंच सुद्धा त्यांना सुद्धा दुखतं, त्यांना सुद्धा फिलिंग आहे, तर आपण पण फिलिंग घेतल्या पाहिजेत. तर मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओला आपण आहेत ना, आपण अलिबागला जाऊयात, अलिबागला मजा करूयात. एकदा आपण विचारून बघूयात आपल्या ग्रुपवाल्यांना, की मी प्रत्येक जणांना मेसेज करेल, मी मेसेज टाकेल सगळ्यांना ग्रुपवरती, तर त्यांना विचारूयात की आपण तुम्ही येता का अलिबाग वगैरे राईड वगैरेला. तर त्यांचे आपण ओपिनियन बघू काय आहेत. आय होप ते बोलले की जाऊ, तर लिटरली सांगतो तुम्हाला खूप आणि खूप आणि खूप मजा येणार आहे. कारण की सोलो राईड करण्याच्या ऐवजी ना, जेव्हा ग्रुपला आपण राईड करतो ना, ग्रुप सोबत राईड करतो ना, जी मजा असते ना ती खरंच सोलो राईड मध्ये कधीच नसते यार. आणि ग्रुपमध्ये प्रत्येकाची काय ना काहीतरी एक मजा असते, काय ना काहीतरी एक टेक्निक असते, काय ना काहीतरी एक तो एंटरटेनमेंट करत असतो लोकांना, की आपल्याला सुद्धा आपण राईड करताना. आणि दुसरी गोष्ट, मोठी गोष्ट आहे सगळ्यात, तुम्ही जर सपोर्ट केलात ना तर आपण चांगला गोप्रो सुद्धा घेऊयात, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी सुद्धा एकदम परफेक्ट येईल आणि तुम्हाला सगळं काय दिसेल एकदम प्रॉपर असं. गाडीला वॉशही केली पाहिजे यार. गाडीला 2 दिवस आधी वॉश केलेली, पूर्ण त्याच्यावर डस्ट लागलेली, पूर्ण माती माती लागलेली त्याच्यावरती. खरंच यार, मी इथलं फिलिंग घ्याल ना, फिलिंग वाव, असा मस्त एक ऊन आहे आणि एक गारवा आहे, नाही का आपण एक फिलिंग घेतो, एक थंडीच्या मोसम मध्ये आपण ना एक फिलिंग घेतो यार, तो विषय. व्ह्यू बघा आता तुम्ही, वा. तुम्हाला मी दाखवेल हा सीन, इकडेचा सीन जाताना मी एक राईड करू आपण रिटर्न, पण दाखवेल तुम्हाला सीन नक्की कसं सीन आहे हा. आपण गाडी स्टॉप करून तिथे तुम्हाला दाखवतो मी. पुढे एक स्टॉप घेऊयात. आपल्याला इथं स्टॉप करूयात, लागत स्टँड. मित्रांनो हे जे का तुम्हाला दिसतंय ना, हे पूर्ण खोपोली शहर आहे. हा पूर्ण खोपोली शहर आहे आणि हे सगळे सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत, आणि हा खालती हायवे जातो, आणि असं काही लोक आहे. तर माझं म्हणणं आहे माहिती नाही, आपल्याला ह्याच्यावरती जायचंय, आपण ह्याच्यावरती पण एक रील टाकूयात किंवा आपण एक व्हिडिओ टाकूयात. तिथं पावसाळ्यामध्ये ना खरंच खूप भारी वाटतं, कारण की ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत ना त्याच्यावर जे वॉटरफॉल्स येतात, वाव, नेक्स्ट लेवल वाटतं, नेक्स्ट लेवल. आणि तिथं जो फॉग वगैरे पडतो, जर आपण सकाळी एक राईड करूया 6-7च्या दरम्यान, आणि तिथं जो फॉग येतो ना मित्रांनो, लिटरली समोरचं काय येतं आणि समोर काय आहे खरं दिसत नसतं तिथं. आता सध्याला ऊन वगैरे आहे, 11 वाजून गेलेत, म्हणून आपल्या सध्या तिथं काही दिसत नाहीये. मला गाड्यांचा खूप क्रेज आहे यार, मला गाड्यांना म्हणजे एकदम जीव की प्राण. कार वगैरे नाही, कार वगैरे माझ्यामध्ये असं एवढं इंटरेस्ट नाही कार मध्ये. तुम्हाला कुठलीही कार द्याल ती माहिती खरं लक्झरी असणार आहे, पण बाईक द्या, बाईक बघा काय असते काय नाही. हा, काय करते आपण, करू हळूहळू. आपले पण मित्र होते आताचे, आपला ग्रुप तर आहे, पण अजून बाहेरचे सगळे होतील आपले. पण चांगला एक मोठा असा ग्रुप बनवूयात, वर राईड करूयात. तर जर तुम्ही बघत असाल ना व्हिडिओ, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला, तुमच्या भावाला एक मोटिवेशन द्या की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
असं एक पॉझिटिव्ह एनर्जी द्या. कमेंट करा. कमेंट मध्ये तुम्ही सांगा की व्हिडिओ कशी वाटली ती. मित्रांनो नक्की सांगा तुम्हाला व्ह्यू कसा वाटला. तर सिटिंग पोझिशन एकदम ओके. अरे यार मी जर्किंग घातला सुद्धा मला गार वाटतं. तर मित्रांनो मला ब्लॉगिंगची आवड ना पहिल्यापासून होती. जसं मला कळत चाललेलं की बाईक वगैरे हे सगळं लहानापासून म्हणजे. तर मला ब्लॉगिंग वगैरेची ना खरंच खूप आवड होती. गाड्याची खूप आवड होती आणि ते आता कुठं ते एक स्वप्न कुठेतरी खरं होताना दिसतंय. तर ते तुमच्या मदतीने आपण ते स्वप्न सगळे पूर्ण करूयात. आणि आय होप की तुम्ही माझ्या सोबत असाल प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक राईडला, प्रत्येक गोष्टीत येणं माझ्या सुखदुःखात. माकडा चावलं बिवलं ना खरंच क्रिटिकल कंडिशन होईल. तुम्हाला मी त्या साईडचा व्ह्यू दाखवला होता. त्या साईडचा तुम्हाला व्ह्यू दाखवला होता मी. तर या साईडचा एक व्ह्यू बघा तुम्ही कसं वाटतंय. ते समोर दिसतंय ना, एक मिनिट तुम्हाला झूम करून दाखवतो. ते समोर समोर दिसतंय ना, ते ट्रॅक आहे. हे सगळं आहे ना, हे रेल्वेची पटरी वगैरे जाते इथून अशी आणि तशी फिरून जाते डोंगरातून बोगदा वगैरे मधून. आणि त्यानंतर येत ना आपण असं अलिबागची राईड वगैरे केली किंवा अलिबागच्या राईडच्या अगोदर तर आपण इथे एक जाऊयात. हा जो पॉइंट आहे ना याला आपण नागफणी म्हणतो. सो तिथला व्ह्यू जो दिसतो ना नेक्स्ट लेवल दिसतो. आपण एकदा तिथं राईड करूयात आणि बघूयात. असा काय व्ह्यू आणि खाली खरंच खूप डीप आहे. असतात तिथं बसू नका. खाली खूप डीप आहे. जर खाली गेलात तर खरंच कोणाला तुम्ही काय भेटणार तर नाहीये सध्याला. सो तुमची पण लाईफ धोक्यात आहे आणि तुमच्या फॅमिलीचे सुद्धा. इन केस असं व्हायला नको. बरं जर तुम्ही असं काय झालं इन्सिडेंट तर तुम्हाला इफेक्ट नाही पण तुमच्या फॅमिलीला इफेक्ट पडेल. चला निघूयात आपण. आपण बाईक येते थोडं थांबूयात. दादाला जाऊन देऊयात. आपण निघूयात. आपले काही ब्लॉग मोठा ब्लॉगर्स आहेत. आपण त्यांना एक भेट देऊयात. एक व्हिजिट करूयात त्यांच्यासोबत. हेलो सर, नाइस टू मीट यू. आपका चैनल का नेम क्या है? मैं भी ब्लॉगिंग का ही कर रहा हूँ. चॅनल नाही आपका चॅनल नाही आहे. पर्सनल. तर मित्रांनो आपले काही रायडर्स आहेत. हॅलो सर, आपला भेटून याला खरंच खूप आनंद झाला. जर हिंदी समजत नसेल तर मराठी समजत नसेल हिंदीमध्ये बोलतो. ये अपने कुछ ब्लॉगर्स लोग हैं, अपने पार्टनर है. सो इनको देख के मुझे खूप ऐसा एक क्या बोलते हैं, एक मोटिवेशनल मिला है कि मैं अकेला नहीं हूँ इस पूरे इसमें में. हमारे साथ पूरा टीम है. देखो ये पूरा जा रहा है. चलो सर मिलते हैं. मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं यार त्यांना. कारण की जाम भारी वाटतं असं जेव्हा असे कुठले रायडर वगैरे असतात ना तर खरंच खूप भारी वाटतं. आणि असं मेरे सिनेमेचा धगधग हो रहा है. एक नाही काही भीती असते, अरे काय चुकलो, काय याला हट झालं यार, काय करणार मी, असं एक भीती होती मनात. पण ठीक आहे, आता तुम्ही बघालच नक्की काय विषय. आणि खरंच मी खूप एक्साइटेड आहे. कारण काही गोष्टीला आपण एक सुरुवात करतोय. आपण एक आपली छोटीशी जर्नी आहे. आपण त्या जर्नीला खूप हाय लेवलला न्यायचंय. आणि त्या हाय लेवलसाठी तुम्ही माझ्या सोबत आहेत. सो थँक्यू. हात जोडून ते पण हात जोडून थँक्यू. बघूयात आता करूयात एक राईड छोटीशी आणि बघूयात. हे फ्लॅग आहेत ना याला हे थोडे लूज होत चाललेत. कालच त्यांना बसवलेत मी आणि ते लूज होत चाललेत. नाही 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 हे सरकलंय इथून. हे इथं होते इथं होतं ते खाली सरकलंय. आणि जर तुम्हाला मराठी समजत नसेल ना तर आपण हिंदीमध्ये पण ब्लॉग करूयात. आपले बरेच असे मित्र आहेत, आपले बरेच असे सबस्क्रायबर आहेत ज्यांना मराठी समजत नाहीये. तर आपण हिंदीमध्ये पण ब्लॉग करूयात. मराठी आणि हिंदीमध्ये दोन्ही एक कॉम्बो करूयात आपण. सो त्यांना पण काही गोष्टी समजेल, आपल्याला पण समजतील. आपल्याला पण हिंदी जास्त बोलता येत नाहीये पण आपण ट्राय करूयात. प्रत्येकाला ब्लॉग समजणंच आहे भावांनो. असं नाही की मी मराठीमध्ये शूट करेल असं नाहीये. तुम्ही बोलाल हिंदीमध्ये शूट कर, सो हिंदीमध्ये पण मी शूट करेल. तुम्ही सांगा ही व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला. जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय तर मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले. खूप भारी वाटतं रे जेव्हा असं नाही का म्हणजे रायडर्स लोकांना मी पाहतो ते रायडिंग करतायत. खरंच म्हणजे जी माझी त्यांच्यासोबत जी बॉन्डिंग होते ना यार, असं कोणासोबतच लवकर म्हणजे सगळ्यासोबतच लवकर असं फ्रँक होतो मी.
असं नाही सगळ्यांशीच माझी लवकर मैत्री होते. पण कसं आहे माहितीये का, जेव्हा रायडर्स वगैरे भेटतात आपल्याला, यार नेक्स्ट लेवलची फिलिंग असते यार. ती फिलिंग खरंच नेक्स्ट लेवल असते. आपण एकदा इथं ना, आपण एकदा परत येऊयात. आपलं काय, मला तर सध्याला हे नवीन नाहीये. डोळे बंद करून मी जाईल. डोळे बंद नाही, जरा वर जरा डोळे बंद करून ना, जर पडलो बिडलो ना, हा, तुमचा ब्लॉगरची सुरुवात होता ना, त्याचा एंड होईल. जिथं व्हिडिओचा एंड तिथं माझा एंड होईल. आपण इथून वर गेलेलो या रूटने असं वर गेलेलो, आणि तो जसा रूट आहे फिरून तसा खाली यायचा असतो तो रूट. माझ्या राइडिंग करो असं. ये कहीं से भी निकल जाता हूँ मैं, कहीं से भी निकल जाता हूँ. माझ्या मला काय देतो पासिंग बावलाडा, मी तुला पासिंग देईल. आपण रायडिंग गेअर घेऊयात. रायडिंग गेअर मध्ये जॅकेट, पॅन्ट, शूज. आपण ग्रो करतोय हळूहळू, तर त्या गोष्टी हळूहळू करूयात. थोडी आपण लीन करून बघूयात, लीन कशी होते, लीन करून बघूयात. आधी लीन केले, ते लीन नाही केले मी, कारण की आपल्याकडे तेव्हा गाडी नवीन होती. आलो आपल्या खोपोली शहरामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला, आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, की मी पण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. चला मित्रांनो, भेटूयात.